सध्या निवडणुकीची रणधुमाळी आटोपल्यानंतर उमेदवारांना थोडीशी उसंत मिळाली आहे। या निमित्ताने उमेदवारांनी कुटुंबासोबत वेळ घालवलाय। लोकसभेचं 5व्या टप्प्याचं मतदान हे संपलेलं आहे। महाराष्ट्रातलं हे शेवटचा टप्पा होता। निवडणुकीची रणधुमाळी आटोपल्यानंतर उमेदवारांना थोडीशी उसंत मिळाली। या निमित्ताने उमेदवारांनी कुटुंबासोबत वेळ घालवलाय। तर भिवंडीचे भाजपा उमेदवार कपिल पाटील यांच्याशी बातचीत केली आहे आमचे भिवंडीचे प्रतिनिधी अनिल गजरे यांनी। पाहूयात। भिवंडी लोकसभेचे उमेदवार भाजपाचे कपिल पाटील यांनी प्रचारातला जो अनुभव आहे आज त्यांचे पूर्ण आपण परिवारासोबत जाणून घेणार आहोत। त्यांचा अनुभव काय आहे तो। सर काय सांगाल, प्रचारात सर्वात पहिले तुमचं तिकीट नाव पण घोषित झालं पक्षाकडून आणि प्रचाराची सर्वात पहिले आपणच केली, कसा तुमचा अनुभव होता? 2 महिन्यापूर्वी मोदीजींच्या आशीर्वादाने उमेदवारी जाहीर झाल्यानंतर 2 महिन्यापासून जो प्रचार केला तो निश्चितपणाने मोदीजींनी 10 वर्षांमध्ये केलेल्या विकासाच्या मुद्द्यावर जनतेचं समर्थन दिवसागणिक वाढत गेलं आणि विकासाच्या मुद्द्यावर जनता एकवटून जनतेने मतदान केलेलं आहे। खऱ्या अर्थाने ही निवडणूक ही देशाची निवडणूक आहे। ही देशाची निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढली गेली पाहिजे, पण दुर्दैवाने लोकसभेची निवडणूक सुद्धा धर्मावर आणि जातीवर लढली जाते, हे दुर्दैव आहे। पण भिवंडी लोकसभेतील सुज्ञ जनतेने निश्चितपणाने मोदीजींच्या विकासाला साथ दिलेली आणि विकासासाठी मतदान केलेलं आहे असा अनुभव मागच्या 2 महिन्यापासून निवडणुकीच्या प्रचारात 100% मला आला आणि तो येणाऱ्या निवडणुकीच्या निकालामध्ये निश्चितपणाने आपल्या समोर येईल। नक्कीच एक लक्झरी जीवन आणि त्याच्यानंतर तुम्ही फिरलेला गाडीतला प्रवास, मी तुमच्या सूत्रात 4 सभा अटेंड केलेल्या आहेत आणि प्रवास दगदग पण पाहिलेले आहे। तिकडचा मार्शल घाटातला प्रवास असेल आणि कल्याणचा बाजाराचा जो व्हिडिओ होता तो भरपूर व्हायरल झाला, चणे फुटेवाला, आणि तो त्याच्यानंतर तुम्ही वकिलांना चांगलं मार्गदर्शन द्या, त्याबद्दल काय सांगाल? मी एक सामान्य कार्यकर्ता भारतीय जनता पक्षाचा आहे आणि लोकांमध्ये राहणं हा माझा स्वभाव आहे। मी हायफाय जीवन जगण्याचा काही माझा स्वभाव नाही। मी रस्त्यावर उतरून काम करणारा माणूस आहे, सामान्यांमध्ये मिसळणारा माणूस आहे। त्याच्यामुळे भूक लागली तर चणेवाल्यांकडनं चणे घेऊन, वडेपाववाल्याकडनं वडापाव घेऊन प्रवास करत होतो, प्रचार करत होतो आणि निश्चितपणाने जनतेला ह्या गोष्टी सगळ्या आवडतात। एक सामान्य माणसाप्रमाणे जेव्हा आपण आपलं वर्तन ठेवतो तर निश्चितपणाने जनता आपल्या पाठीशी आशीर्वाद ठेवते। नक्कीच आता त्यांच्या मेसेज जाणून घेणार आपण काय बोलत। मॅडम तुमचा अनुभव कसा होता? साहेब जेव्हा प्रचारासाठी जायचे रात्री उशिरा यायचे, सकाळी लवकर जायचे, काय तुमचा अनुभव? नाही, रात्री उशिरा यायचे पण सकाळी लवकर जायचे, नाश्ता लवकर उठून त्यांना नाश्ता वगैरे करायची आणि जाण्यासाठी डबा पण द्यायची करून सगळं, कारण ते बाहेरचे जास्त खात नाही ना। बाकी सगळं चांगलं होतं आणि मग नंतर ते झाल्यावर प्रचाराला पण मी निघायची, मग आम्ही संध्याकाळी यायचो खूप आणि चांगला प्रचार पण चांगला होता आणि विजय आमचाच होईल हे विजय आमचाच। ताई काय सांगाल, तुमचा अनुभव काय होता? आमच्या घरात अगदी उत्साहाचं वातावरण होतं। मम्मींचं महिला मंडळ आहे, त्या महिला स्वतःहून घरी यायच्या आमच्या, त्यामुळे असं घरात कुठला सण आहे का काय असं आम्हाला वाटायचं, एकदम घर भरून यायचं आमचं। आणि बाहेर कार्यकर्त्यांचाही अतिशय म्हणजे चांगला प्रतिसाद होता। म्हणजे कार्यकर्ते आम्हाला सांगायचे, ताई 399 सीटांची जबाबदारी ही माननीय पंतप्रधान मोदीजींची आहे आणि 420 ही आपली लोकसभा मतदारसंघाची आहे, त्यामुळे ती सीट कशी आणायची ही जबाबदारी आमची सर्व महायुतीच्या कार्यकर्त्यांची, असा प्रतिसाद कार्यकर्त्यांकडून आम्हाला मिळाला। आणि नातेवाईक मित्रपरिवार त्यांनीही खूप आम्हाला साथ दिली या सगळ्यामध्ये, त्यामुळे खूप चांगला प्रतिसाद मिळाला। तुमचा काय अनुभव होता? जायचे कसं वाटतं? मोदीजींमुळे आणि जनतेच्या आशीर्वादामुळे महायुतीचा विजय निश्चितच आहे आणि त्यांच्या पाठीशी नेहमीच जनता ताकदीने उभी राहिली आहे, तर यावेळेसही राहील आणि आशीर्वाद देईल असं मला वाटतं। कसं साहेब प्रचाराला जायचे तर तुमचा अनुभव काय होता? नाही, आम्हाला तर माहितच होतं ते प्रचाराला जायचे, ते नेहमी पण असे काहीतरी समजा तिकडे भेटी देतच राहत होते त्यांना, म्हणून प्रचाराच्या आम्हाला वाटत होतं काम आमचाच या होईल असा, म्हणून त्यांना ते नेहमी असे पण जायचे, प्रचाराला पण जायचे आणि कुठली त्यांनी कामं पण भरपूर केलेली आहेत, बरोबर, त्याच्यामुळे आम्हाला त्याचा भरोसा होताच असा। नक्कीच
साहेबांच्या आपण घरी येऊन सगळं पूर्ण परिवारशी जाणून घेतलेला आहोत. तर प्रचारांचा अनुभव भिवून देऊन अनिल गजरे, जय महाराष्ट्र न्यूज.